मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत द पॉवर ऑफ सायलेन्स या पुस्तकाची। त्या पुस्तकाचे लेखक आहेत कार्डिनल रॉबर्ट सारा। तर हे पुस्तक मौनाच्या म्हणजे सायलेन्सच्या महत्त्वावरती प्रकाश टाकते आणि आधुनिक जगतातील सततच्या नॉईजमुळे सततच्या आवाजामुळे आपल्या आध्यात्मिक मानसिक आणि भावनिक जीवनावर होणाऱ्या परिणामांची चर्चा देखील करते। कार्डिनल रॉबर्ट सारा यांचे हे पुस्तक मौन आणि अंतर्मुखता यांचा प्रभाव कसा होतो यावरती आधारित आहे। त्यांनी मौनाला आत्मशांती आणि ईश्वराच्या निकट जाण्याचे साधन मानले। तर आता आपण ह्या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी बघून घेऊया। चॅप्टर नंबर 1 मौनाचा अर्थ आणि महत्त्व। मौन सायलेन्स म्हणजे केवळ कोणताही आवाज नसणे नव्हे तर मन आणि आत्म्याची शांत अवस्था असणे। मौन ही आत्मचिंतन आणि प्रार्थनेसाठी सर्वोत्तम परिस्थिती असते। लेखकाने मौनाला ईश्वराशी संवादाचा खरा मार्ग असं संबोधलंय। मौनामुळे आपल्या अंतर्मनातील विचार स्पष्ट होतात आणि आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो। चॅप्टर नंबर 2 आधुनिक जगातील आवाज आणि त्याचे परिणाम। लेखकाने हे स्पष्ट केलंय की आजच्या जगात आपण सततच्या आवाजात हरवून जातो। सोशल मीडिया, टीव्ही, इंटरनेट यामुळे आपल्या जीवनात शांततेला स्थान राहिलेले नाहीये। आवाजाचे अधिपत्य आपल्याला आत्मचिंतन आणि प्रार्थनेपासून दूर नेत आहे। लेखक म्हणतात की जास्त बोलणे आणि जास्त ऐकणे हे दोन्ही आपल्याला अंतरात्म्याकडे जाण्यापासून अडवतात। चॅप्टर नंबर 3 मौन आणि प्रार्थना। मौनात आपण देवाचा अनुभव घेऊ शकतो। प्रार्थनेत मौन असणे आवश्यक आहे कारण देवाशी संवाद साधण्यासाठी आपण आतून शांत असणं गरजेचं आहे। संत आणि ऋषीमुनींनी मौनाला उच्च स्थान दिले। मौनातूनच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो। चॅप्टर नंबर 4 मौन आणि पीडा। लेखकाने सांगितले की वेदना आणि दुःखाच्या काळात मौनाचे महत्त्व अधिक असते। जीवनातील संघर्ष आणि दुःखांमध्ये आपण जर मौन स्वीकारलं तर आपण त्यातून जास्त चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतो। मौन आपल्याला सहनशील बनवते आणि मनातील नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करते। मौन हे केवळ मानसिक नाही तर आत्मिक उपचारही आहे। चॅप्टर नंबर 5 मौन आणि लिटर्जी। ख्रिस्ती धर्मातील प्रार्थना आणि उपासना यामध्ये मौनाला खूप महत्त्व आहे। लेखकाने पारंपरिक मौन आणि त्याच्या आत्मिक लाभ याबद्दल चर्चा केली आहे। केवळ शब्द आणि विधींनीच नव्हे तर मौनानेही आपण देवाकडे जाऊ शकतो। चॅप्टर नंबर 6 मौन आणि आधुनिक जीवनातील शांतता शोधणे। लेखक सांगतात की आपण आपल्या दैनंदिन जीवनात मौन आणण्यासाठी काही उपाय अवलंबू शकतो। तंत्रज्ञानापासून थोडे दूर राहून आपला काही वेळ ध्यान आणि आत्मचिंतनासाठी राखून ठेवा। गोंधळ आणि धावपळीपासून दूर राहून मौनाचा आनंद घ्या। आपण जितके मौन स्वीकारतो तितकेच आपण मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या समृद्ध होतो। त्या पुस्तकातून शिकता येण्यासारखी काही हायलाइट्स पॉईंट्स आपण केलेले आहेत। पहिला म्हणजे मौन आत्ममंथन आणि आत्मशांतीसाठी किती महत्त्वाचं आहे। दुसरा सततचा आवाज आणि आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शांततेवरती कसा परिणाम करतं। तिसरा मौन आणि प्रार्थनेचा परस्पर संबंध। चौथा वेदना आणि दुःखाच्या काळात मौनाचा उपयोग कसा करावा। पाचवा आध्यात्मिक प्रगतीसाठी मौन कसे मदत करू शकतं। द पॉवर ऑफ सायलेन्स हे पुस्तक प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे आहे। लेखकाने मौनाचे फायदे आणि आधुनिक जीवनातील त्याची गरज यावर जोर दिला आहे। हे पुस्तक आपल्याला जीवनाकडे नवीन दृष्टिकोनाने पाहण्यास प्रवृत्त करते। आपल्याला अंतर्मुख होऊन स्वतःच्या अंतरात्म्याकडे पाहण्यास मदत करते। जो कोणी मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान शोधत आहे त्याच्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते। पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खरेदी करण्यासाठीची लिंक दिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। धन्यवाद।